नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तसं आपण लवकर निघून गेलो आज आपल्या कॉम्पिटिशनच्या प्लेसवरती डेस्टिनेशन. अँड म्हणजे त्याचा रिझन असा आहे की नाश्त्याला खूप टाईम लागून जातो आणि तिथं जाऊन आपल्याला डायरेक्ट क्लिअरली सांगण्यात आलं आहे की तुम्ही 8:30 वाजता या, नाही येऊच नका. त्याच्यापेक्षा आम्ही रिस्क न घेता आता लवकर निघण्याचा ट्राय करतो. मैं अभी तुमको डायरेक्ट उधर ही मिलता हूँ क्योंकि आज हमारी 2 टेस्ट है उधर. बताता हूँ रास्ते में क्या क्या. आफ्टर सो मच स्ट्रगल आपण फायनली निघालो आहे आपल्या खालटो. चलो हो गया सबका नाश्ता. आ चुके हैं हम वापस वही मैदान में, वही जंग में जो हम 2 दिनों से कर रहे हैं. एनीवेज और हम जीत रहे हैं. यस वी आर विनिंग. Yes, we are winning. We are win by. Sorry guys, इंग्लिश की ग्रामर में मिस्टेक हो गई. इंग्लिश के ग्रामर में मिस्टेक हो गई. शाब्दिक कारवार है दादा. आज भी हम जीतेंगे भाई. 100%. नो प्रॉब्लम. कालपासून मेफिने स्टेशन. यस यप. आज कोर्सला सवय लागली चांगल्या गोष्टींची मदत. येस ओनली बी पॉझिटिव्ह आहे. डोंट ए पॉझिटिव्ह अँड ओ पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. आपण तरी बी पॉझिटिव्ह. आमच्या टीममध्ये सगळे अंबानी वेट वाईप्सने आम्ही गाडी साफ करतोय. अमीर लोक आम्ही टिशन वेट स्वाइप वेट वाइप्स यस. गाड़ी साफिंग वेरी गुड. नो प्रॉब्लेम. चलता है. स्टार्टिंग ऑफ द फर्स्ट राउंड लगेच सकाळी काढणे का टाइम आ चुका है गाइज. तर गाडी घेऊन आपण निघूया तिकडं. साऊंड भाई यामाहा. दिस वुड बी द ट्रॅक. अजून बनवला नाही आहे बट आय थिंक सो काहीतरी झोल चालू आहे. विस्कटले होते. थोडे खराब झाले होते काही. नाही विस्कट गरम होतं. नाही हो काही गरम होते पण मग तुला नेहमीपेक्षा तरी कमी कारण आता तू बार नाही झाली. मेहनत का पसीना आहे काही. राउंड हॅज बीन स्टॉप्ड. ओ माय गॉड. पहिली पेनल्टी. जागीच थांबायची. शिट. खूप हार्ड ट्रॅक आहे. लिटरल हार्ड ट्रॅक आहे. इथं ओललं म्हणून करून ठेवलंय त्यांनी. तिचा टर्निंग खूप कमी आहे आपल्या. खूप जास्त कमी आहे. नाही पहिले रेस दे. नाही अडकले टायर अडकले. किल स्विच दाबून दे. गाडी बंद करून दे. चला. ते अख्खी दाबल्याशिवाय मला नाही वाटत काय होईल. शक्यच नाही. टर्नच रेडियस नाही. टर्न ही उतना बसाने. तू पाहिले मागे तो बघ शपथ भाई. तो किती हे झालाय बघ ना त्याचा ॲड्रेनालिन झालाय तो काढायला. आणि मी तुला सांगतो स्पीड मध्ये न्यावा लागणार आहे कारण इथं ड्रिफ्ट मारायची डायरेक्ट. इथं पहिल्याला ड्रिफ्ट मारायची. आहे ना. आम्ही जज करतोय पण ठीक आहे. जज करण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही करत आहे आपण. जज म्हणजे हा तेच आपले मुद्दे मांडणं. हा आमचं एक मत मांडतोय की तुम्ही थोडंसं जवळून टर्न घ्या. ठीक आहे नो प्रॉब्लेम. पण रेडियसच तेवढा आहे ना टर्निंगचा. ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. चालतं. रेडी टू गो. क्या
तेच ओजी 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 आई शपथ काढली. शीश अरे यार काय प्रॉब्लेम नाही, काय प्रॉब्लेम नाही, एखादा पॉईंट गेला. आणि काढली आणि हेच तर थांबवत होतो भाई. ओजी ओजी मस्त मस्त रे, खतरनाक खतरनाक. ते जास्त आहे आपला. अरे यार शीश. चांगला खेळत होता. चांगला एक भारी मारला भाई. जागेच फिरवली तिथे येडे. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेला. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, तिथं स्पीड घ्यावाच लागणार त्याला. हो दाबला. ओ घे फिरून शिट भाई ती ड्रिफ्ट. ओजी ओजी ठीक आहे. हा परफेक्ट नाही, फर्स्टला एक लॅप झाला त्याचा. फर्स्ट त्याच्यामध्ये तिकडे थोडा चुकला तो, बाकी बरोबर होता. टायमरचा विषय आहे का? तिकडे काढली त्याने तरी काय प्रॉब्लेम नाही. दे दाबून शिट यार. दे दाबून. काढला काही प्रॉब्लेम नाही, निघालाय. कसा निघालाय तो माहिती नाही. IC मध्ये पहिली. बस चिली आहे. घे फिरून. कंट्रोल नाही झाली त्याला. ओजी भाई ओजी जमला. तो इसी प्रकार से गाइज अपना ऑटो क्रॉस का लैप हो चुका है. एंड इसके बाद होगा अभी एंडुरन्स का टेस्ट. एंडुरन्समध्ये आय थिंक आपल्याला टाकी फुल करून देणार आहे आणि आपल्याला कंटिन्यू जोपर्यंत पेट्रोल संपत नाही तोपर्यंत गाडी फिरवत राहायची. 250 लॅप होतील का 100 लॅप्स होतील, जे पण होतील ते चांगलंच होईल आणि बघू जे होईल ते. डिपेंड्स. एनिवेज बाय बाय. नेक्स्ट क्लिप. बाय गाइस. ही गाडी शिट. क्या क्रेजी गाडी है. ओ माय गॉड. पेट्रोल भरता आय थिंक टाकींमध्ये. लॅब्स कुठून आहे? लॅब कोणत्या साईडने? लॅब कुठून आहे? कोणत्या? अच्छा तो तिकडं पुढून का? पुढे दिसतो. अच्छा मग तिकडून फिरून. अच्छा ओ ओके ओके. टन. आणि किती लिटर पेट्रोल टाकलं? 3 लिटर पेट्रोल टाकले प्रत्येक गाडीचं. आणि ICचं काय करणार आहे?
आयसीचं आय गेस बॅटरी फिक्स अमाऊंट पर्यंत राहील असं वाटतंय मला आयसीची आयडिया. अच्छा बहुतेक मग ते लावतील असं काहीतरी बॅटरी. करू शकतो. एवढ्या अमाऊंट पर्यंत तुमची बॅटरी पाहिजे तसं ट्राय करा. ठीक आहे बघू आता काय तर काहीच टायर आपले चेंज होऊन गेलेले आणि आय थिंक सो 1.5 तास लॅब चालणार. 1.5 तास लॅब चालणार आहे. जेवढे पण लॅब होतील तेवढे होतील. तसं थोडा पण विषय असा नाही आहे गाडीचा. काही गाडी चालून जाईल, बाकी सर्व ड्रायव्हरवर आहे. गाडी एकदम लाईनमध्ये लागून गेलेली. रेस द एंड्युरन्स टेस्ट विल बी स्टार्ट सून. स्टार्ट्स दीड तासामधून किती मिनिटं झाले करंटली? 23 मिनिट्स कम्प्लिटेड आणि 21 लॅप ना 21 लॅप्स कम्प्लिटेड. शीट व्हायला क्रेझी चालू झालं एकदम. शे ओव्हरलॅप करताय ना डेंजर एकदम खतरनाक. आणि आपला सिद्धेश दादा कंटिन्यू लॅप मोजून राहिला नॉनस्टॉप. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे गाडीचा एकदम प्रॉपर लेवलला आणि खूप क्रेझी सीन चालू आहे एकदम. आणि गाडी जरा बंद पडली आहे बिकॉज त्याच्या प्लगमध्ये इंजिन ऑइल चाललं गेलं आणि स्पार्क देत नाही होते, गाडी चालू नाही होते. म्हणून बघू आहे तिकडं पोरं नीट झाली तर खूप चांगलं. अशा रेस खूप क्रेझी चालू आहे. बंद पडली. आत्तापर्यंत ती सगळ्यात टॉप गाडी होती इमॉर्टल स्पेनोटची, ती बंद पडली. तर मग काहीतरी इश्यू झाला असेल. काय प्रॉब्लेम नाही. तो आपला एंड्युरन्स राऊंड कम्प्लिटेड आहे. आपल्यासोबत आपला ड्रायव्हर आहे. काय वाटतं तुला, किती कसा गेला आपला एंड्युरन्स राऊंड? एकदम एक नंबर. बस असंच मोटिवेशन कंटिन्यू राहिलं ना तर आम्ही पुढच्या वेळेस फिक्स कप घेऊन नॉनस्टॉप नो विषय. बाकी तर आता करंटली आम्ही कप पाहायला चाललो आहे. कुठं ठेवला आहे ते माहीत नाही, बट बघू जिथं पण ठेवला असेल तिथं जाएंगे उधर. तो इसी प्रकार से हमारी कार्ट बंद कर नहीं, हाँ कार्ट धूप कर कार्ट बंद होकर हाँ हम अब घर जा रहे हैं. अब हमारी कंपटीशन हो गई है. हम 2 दिन के लिए गोवा फिरने जा रहे हैं. सिर्फ एंजॉय, बस एंजॉय एंजॉय के चलेगा. लिए रहेंगे, खाएंगे, पिएंगे. करेंगे और क्या. हाँ प्राइस घेऊन जाऊ. मेन गोष्ट प्राइस डिस्ट्रीब्युशन सुरू होत आहे. तर गाईज प्राइस डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि फर्स्ट टाइम गाईज सिक्युअर्ड थर्ड पोझिशन सिक्युअर्ड. फायनली थर्ड पोझिशन सिक्युअर्ड भाई. काय केलं? थर्ड पोझिशन फर्स्ट टाइमच्या हिशोबाने फर्स्ट टाइम अँड थर्ड पोझिशन. डन 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 डन. शिश भाई रेकॉर्ड झालंय. करतो नाही आला. अरे तो बाउन्स आई शपथ. वा यो हो बाप. पण आपला नवीन ड्रायव्हर आहे विनय द ड्रायव्हर मॅन. हा एकच सेकंड. व्हॉट अन अमेझिंगली युअर निघत नाही का? बस थांबून घे. एवढ्या जोरात ब्रेक नको दाबू रे. एवढ्या जोरात ब्रेक नको दाबू. तर मित्रांनो आपण आपल्या बिलावरती विसरून जातोय कारण तो एन्जॉय करतो.
आणि तो एन्जॉय करतोय म्हणून आम्ही पण त्याला आठवण नाही करून देतो की ब्लॉग काढायचा आहे. मी काय बोलली याच्याकडे लक्ष देऊ नका. मी आता चाललो आहे माझ्या रूम मध्ये. गाईस तो विसरलाय तुम्हाला. Everyone can forget you except me. I love you. Bye. हा, तर आम्ही चाललोय आता आमच्या रूम मध्ये फ्रेश वगैरे होऊ, पूल मध्ये उडी मारू आणि नंतर रात्री आम्ही जाणार आहे फिरायला. यस रात्री फिरायला जाऊ. आणि आय थिंक सो मी जर क्लिप्स टाकले रात्रीचे तर आय विल, आणि नाही टाकले तर तुम्ही उद्याचा ब्लॉग बघा. याच्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल ब्लॉग किती मोठा आहे किती छोटा आहे त्या हिशोबाने. तर बाय बाय, भेटतो तुम्हाला थोड्या. खोटारडा एक नंबरचा खोटारडा.